नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एम्पोरिटिक नेचर ऑफ वॉटर बघणार आहोत. एम्पोरिटिकचा अर्थ काय मित्रांनो? दुहेरी स्वभाव. दुहेरी मीन्स दोन प्रकारचे स्वभाव, एक ऍसिड अँड बेस. हे आयोनिक इक्विलिब्रियम या दोन्हीच्यावरच आहे. ऍसिड अँड बेस, आयोनायझेशन, डिसोसिएशन वगैरे या सगळ्या बेसिसवर म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम हा चॅप्टर डिसाईड केलेला आहे त्या डायरेक्टरने. ओके, ठीक आहे. तर अर्थ काय एम्पोरिटिकचा तुम्हाला समजलं असेल. दुहेरी स्वभाव. दुहेरी स्वभाव मीन्स ऍसिड अँड बेस. म्हणजे एक्झाम्पलकडे वळण्याच्या आधी मित्रांनो, मी तुमच्या पाया पडतो, जे करायचं आहे ते करतो. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब मला मोटिवेट करतो मित्रांनो. ठीक आहे. आता याचे आपण एक्झाम्पलकडे वळूया. पहिले काय? H2O मीन्स वॉटर प्लस NH3. आता काय माहिती आहे का मित्रांनो, हा जो हायड्रोजन आहे तो इथं शिफ्ट होतो, म्हणजे हा इथं असा डोनेट होतो. आता हा झाला H2O. तर आता इथे काय होईल? आता याच्या खाली घेतो. ठीक आहे. H2O. आता इथे काय? एक नवीन केमिकल तयार होईल, NH4 पॉझिटिव्ह प्लस. आता इथं याच्यातला एक हायड्रोजन चालला गेला, मीन्स इथं OH निगेटिव्ह. ओके, ठीक आहे. सेम असाच एक्झाम्पल कशाचा आहे माहिती आहे का? ते वॉटर ऍक्ट ॲज ऍसिड्स आहे. हा ऍसिड आहे आणि हा बेस आहे. आता आपण बेस ऍसिड बघूया. ओके, ठीक आहे मित्रांनो. सेम इथे पण तेच कंडिशन आहे. H2O आहे प्लस HCl आहे. इक्विलिब्रियम एरो. H2O आहे आणि HCl आहे. बट आता या कंडिशन मध्ये कसं आहे माहिती का? वॉटर याला डोनेट नाही करत, हायड्रोजन क्लोराइड वॉटरला डोनेट करतो. हायड्रोजन. ओके, मग काय होईल इथे आता? H3O पॉझिटिव्ह प्लस, सॉरी इथं OH नाही, हा हायड्रोजन इकडे गेला, इथे काय झाला? हा 3 झाला. आणि इथं हायड्रोजन चालला गेला आणि इथे काय होईल आता? Cl निगेटिव्ह. मित्रांनो, तुम्ही याचा एकदा फोटो काढून घ्या. चला मित्रांनो, आता आपण याची डेफिनेशन घेऊया. मी तुम्हाला एम्पोरिटिक म्हणजे काय सांगितलं, त्याचं एक्झाम्पल सांगितलं आणि त्याची आता डेफिनेशन घेऊ. आता बघा, डेफिनेशन कडे फोकस करा. वाटल्यास विचारू पण शकते डेफिनेशन. ठीक आहे. वॉटर इज अ सबस्टन्स which produce donate H positive ion and accept H positive ion and act as a acid as well as base, depend in a nature of substance which react. ओके मित्रांनो, पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. Water is a substance which produce donate H positive ion and accept H positive ion. Act कोणावर होत आहे? ऍसिड वर पण होत आहे आणि बेस वर पण होत आहे. आणि डिपेंड कोणाच्या याच्यावर आहे? नेचरच्या सबस्टन्स वर आहे. आणि नेचरच्या सबस्टन्स डिपेंड असल्याने तो काय करतो? रिॲक्ट करतो. ओके, ही डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. असं काहीच नाही का आयएमपी करून ठेवायचं, सगळं अख्खं चॅप्टर करायचे नंतर जायचं आहे. काही मुलं काय करतात? ओनली आयएमपी करतात आणि 2-3 मोजून आयएमपी येतात बोर्डाच्या पेपरच्या. ओके, यावर्षी खूप टफ पेपर आला होता असं मुलं म्हणत होती. मग आपण सगळं चॅप्टर म्हणजे करून ठेवायचं. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, थर्मोडायनामिक्स सगळे चॅप्टर करून ठेवायचे. त्यातले मोजके आयएमपी नाही करायचे. ठीक आहे. याचा एकदा फोटो काढून घ्या मित्रांनो तुम्ही. बघा मित्रांनो, आता आपण आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेसिस बघणार आहोत. ओके, ठीक आहे. पहिल्या त्याचे पॉइंट्स बघू काय आहेत. याच्यात पहिले काय आहे माहिती आहे का? ऍसिड आहे, दुसरा बेस आहे. ओके, ठीक आहे. हे तुम्ही असे पॉइंट्स लिहून द्या रफ मध्ये एकदा. आणि इथे स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे. इथे पण सॉरी स्ट्रॉंग नाही, इथे स्ट्रॉंग बेस नाही आहे, इथे स्ट्रॉंग बेस आहे. इथे वीक ऍसिड आहे
आणि इथे वीक बेस आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो, तुम्ही याचा एकदा फोटो काढून घ्या प्लीज. मित्रांनो, तुम्ही जे पॉइंट्स काढले लिहिले असतील अशी मी आशा करतो. आणि बघा आता आपण मित्रांनो काय द स्ट्रॉंग ऍसिड, आपण काय बघितलं होतं ऍसिड मध्ये, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग, इथे ए नाही आहे, तो ऍसिड आहे. ओके, अँड स्ट्रॉंग बेस आहे, तो काय होतो कम्प्लिटली आयोनायझेड, completely dissolve in a water. ओके, आता याचं एक्झाम्पलच बघून घ्या तुम्ही कसं आहे. तर याचं एक्झाम्पल सेम अरिनियस थ्री सारखंच आहे, ऍसिडचं स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ओके, HCl aqueous arrow H positive plus Cl नेगेटिव्ह. सेम सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला केमिकल नेम्स पण सांगितले आहेत. NaOH aqueous arrow Na plus OH, Na पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. सेम इथे aqueous, इथे पण aqueous. तुम्ही आता इथे लिहून घ्या aqueous. ओके, ठीक आहे मित्रांनो, तुम्ही याचा एकदा फोटो काढून घ्या. बघा मित्रांनो, की पॉइंट्स मध्ये ऍसिड झाल्यानंतर बेस होता. तर बेस मध्ये काय होतं मित्रांनो, वीक ऍसिड अँड वीक बेस होता. तर हा कसा आहे माहिती आहे का, तो आपण त्याच टॉपिक वर लागलो जस्ट स्टार्टिंग मध्ये आपण घेतलं होतं आयोनिक इक्विलिब्रियमचे इंट्रोडक्शन. सेम तेच टॉपिक आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस कम्प्लिटली डिझॉल्व होऊन जाते वॉटर मध्ये. बट वीक ऍसिड और वीक बेस कम्प्लीट डिझॉल्व होत नाही वॉटर मध्ये. ओके, ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल बघा मित्रांनो कसं आहे तर CH